गुड मॉर्निंग. सकाळचे 11 वाजल्यात. आम्ही चाललोय अक्कलकोटला स्वामी समर्थ चे दर्शन घेण्यासाठी पूर्ण फॅमिली. हाय कृष्ण. आणि कृष्णराज आमचा तयार आहे, त्या जागेवर बसलाय. या आल्यात मम्मी ते थांबलोय वाट बघत पार्किंग मध्ये. आणि आता आम्ही निघत आहे. तुम्हाला ब्लॉग दाखवतो कसं काय काय एन्जॉयमेंट आहे, रस्ता कसा आहे, काय काय गर्दी आहे का नाही आता बघू. आम्ही तर सारखंच जात असतोय पप्पानी मी, पण मम्मी ते खूप वर्षांनी येत आहेत. आत्ता निघलोय, सगळे आल्यात. आणि मम्मी आमची बघा आज ब्लॉग मध्ये. कृष्णराज हाय कर बाबू. शोभने हाय. मम्मी ते आम्ही सगळी चाललोय. वरद आला नाही, वरदचं कॉलेज आहे. सध्या नियोजन असं आहे की सांगलीला जाणार आहे पहिला. सॉरी मिरज वरून सोलापूर वरून अक्कलकोट. हायवे एक नंबर आहे, नवीन हायवे झालाय, खूप छान हायवे. तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो कसं लोकेशन काय काय. जरा ऑफिसवर गेलतो आम्ही, ऑफिसवरून आता परत चाललोय. आज ऊन नाही आहे आणि वातावरण छान आहे. सांगली मिरज पर्यंत थोडा रस्ता खराब आहे, पण तिथून पुढं चांगला रोड आहे. आणि मम्मी बघा पाठीमागे कसं बसल्या. कृष्णराज बघा, तिला कृष्णराज आणि शिवण्या दमवाल्यात. कृष्णराज हाय कर बिल्लू. आणि काय म्हणायचंय पप्पा तुम्हाला, कसं वाटते चाललोय आपण आज? छान वाटते. मम्मी तुला कसं वाटते? मला पण छान वाटलंय, पण पूर्णच जमवालंय. सारी भाजी काय ठेवत आता हा रोड बघा किती खराब रोड आहे. पूर्णपणे खराब रोड आहे. इथला रोडच होत नाही आहे, काय समजत नाही किती दिवस लागतील. आणि आता आम्ही तर एवढ्या रोड टॅक्स भरून एवढ्या गाड्या घेतल्यात, एवढा रोड टॅक्स भरला आहे. एक 4-5 किलोमीटर तर रोड झाला असता आमच्या पैशातून असं वाटते. आणि कमर्शियल व्हेकलला आमच्या वर्षाला पण आम्ही भरतोय टॅक्स. अजूनपर्यंत तर लोकेशन चांगला आहे, ऊन ते नाही, छान वाटाले. त्यानंतर पण कृष्णराज काय आज आमचा लय दमवाला इकडं. होय खूप दमवालाय. ए बाय तू दादापाशी थांबवून सोडू तुला काय? तू येणार आमच्या सोबत येणार का दादापाशी सोड्या? मम्मीला बोर व्हायले टीव्ही नसल्यामुळे. मम्मीचे सिरियल राहिल्यात. ही बघा आमची कृष्णराजची जागा. ऐकर ना काय. आणि आता बसला इथं. तुझी जागा आहे नाही? आवडते तुला जागा? खूप दमवतोय. स्कूलला जाणार बा? स्कूलला नाही जाणार म्हणतोय. जाणार स्कूलला तू दीदी बरोबर? जा ना जरा. स्कूल बस. ऍक्च्युली निघायलाच आम्हाला थोडा डिले झाला, कारण दिवाळीचे जे गिफ्ट्स होते ते थोडे 2-3 बँकमध्ये पण द्यायचे होते स्टाफला गिफ्ट. त्यानंतर ऑफिसमधले थोडे गिफ्ट्स होते पेंडिंग, सगळ्यांचे गिफ्ट्स क्लिअर केले. दिवाळी झाली पण वेळच नाही ना. जवळजवळ 400 गिफ्ट्स मागवले होते, त्यातल्या आता फक्त 3 राहिल्यात. ते पण आता अजून 10 पाहिजे आहेत, कमी पडाल्या. म्हणजे टोटल 13 अजून पाहिजे आहेत. ती सगळी गिफ्ट्स आता आल्यानंतर परवा दिवशी वाटणार. मम्मीचं गाणं लावले, मम्मीला आवडते, ऐका तुम्ही पण. कृष्णराज आमचा कसा रुसलाय कावल्यावर. तर इथं आलोय आम्ही. किती रुपयाला आहे? 20 रुपये. तर भरपूर जण आहेत, 1, 2, 3, 4 इकडे पण आहे. बघा कसं आहे. हे घे पिल्लो. तरी किती किलोमीटर असेल बाप्पा टोटल?
किती किलोमीटर? 250 260. सोलापूरच्या पण पुढे आहे ना ते. आणि बघू आज आम्ही लास्ट टाइम जेव्हा गेलतो दुपार एक 4 वाजले असतील 3-4 तेव्हा 5:30ला काहीच गर्दी नव्हती. पण आता 100% गर्दी असणार, कारण मी जेवढे हॉटेल्स कॉल करून विचारले सगळे फुल आहेत, त्या हिशोबानं गर्दी असणार. बघा कसं कलर केल्यात. ओळखायसाठी नाही ते हे होतं परवा काय होतं, पाडव्याला केलेले. हा पाडव्याला केलेले आहेत. त्या रोडला कायम ट्रॅफिक आहे. आज तर सगळ्या सुट्ट्या असल्यामुळे ट्रॅफिक भरपूर आहे या रोडला. इथं मला सांगलीपर्यंत जाऊच तर नको वाटते जायला. मावशी कितीला पेरू आहे? लाल आहे का पांढरा आहे? एक कसं आहे म्हणला? 60ला अर्धा, 100ला किलो. एक पेरू द्या, कापून कट करून द्या. अर्धा किलो नको आहे, एकच द्या. अर्धा किलोच एक आहे पेरू. हा घे, पडेल. पेरू खूप चांगला आहे. अर्धा किलो मध्ये एकच बसला. इथं घेत जावा, पेरू चांगला आहे. किती गाड्या बाहेर पडल्यात बघा. होय, खूप गर्दी आहे. एवढे चिल्लर आहेत, एवढे नाही आहेत अजून. काल आणि संपवल्यात. टोटल 10 ते 15 हजार रुपये आहेत, अजून आहेत घरी. एका कस्टमरने पेमेंट दिलेला आहे, 15,000 रुपये कमी पडाल ते, पण त्यांनी चिल्लर पाठवून दिल्यात. ते पण कुठून? चेन्नईवरून. त्या कस्टमरने पाठवल्यात आणि ते पैसे मी मेजलो पण नाही आहे. आणि मी ज्यांना आता द्यालोय ती पण मेजनात, कोणच इंटरेस्ट धरणार. म्हणजे असं झाले की 1 रुपये 2 रुपये 5 रुपये याला व्हॅल्यूज नाही आहे, किंवा लोकांना टाइम नाही आहे. आमच्यात पण कोणीही मेजलं नाही आहे. नुसता सगळी ट्रस्टवर गेल्यात. मी ट्रस्टवर पैसे घेतलो, पुढची लोक गेल्यात, ती पण ट्रस्टवर गेल्यात. आम्ही आता सध्या जयशंपूरमध्ये आहे आणि जयशंपूरमध्ये मम्मीच्या खूप आठवणी आहेत. जयशंपूर पासच करतोय. मम्मी काय म्हणायचंय 4 चांगल्या गोष्टी जयशंपूर बद्दल तुला? काय सांगायचं आता त्याचं? काय जयशंपूर कसं वाटतंय तुला? काय चांगलं आहे का? पण गेलं. वाटणारच की सगळ्यांना. सगळ्या बायकांना माहेर चांगलंच वाटतं. यांचं गाव जयशंपूर आहे मम्मीचं आमच्या. खरं तिथं कोणच नाही, सगळी कोल्हापूरमध्येच असतात. हा बघा आता हायवे, हा जो हायवे ना 1 नंबर हायवे, सोलापूर 196. आता हा एकदम बेस्ट हायवे. इथून एकदम कम्फर्टेबली जाणार, काय त्रास नाही, काय नाही. एकदम बेस्ट हायवे. हे बघा लोकेशन बघा कसं आहे. एकदम लास्ट टाइम आम्ही केरलाला गेलो होतो तेव्हा जरा असं लोकेशन होतं तिकडं. ढगतेन कसं दिसतात बघा, एकदम टॉप. आता ऊन चालू झाले, सावली होती ती गेली, ऊन आली आता. ऊन आणि आत्ता वाजले 2. झोपले बा, आमचं छोटस बाळ झोपले. मम्मी वाट बघायला कधी पोहोचतोय. इथं आता आम्ही पहिल्या टोल नाक्यावर आलोय. इथं 2च चालू ठेवल्यात लेन, 3 लेन चालू ठेवल्यात, सगळ्या बंद आहेत. आणि यांना पटापटा टोल विना स्कॅन होत नाहीये त्यांचं. पाऊस चालू झालेला आहे आता. ऊन एकदा येते, पाऊस एकदा येतोय, काय नियोजन लागा ना इकडे पावसाचं. ते पण असं ते छान वाटाले वातावरण. इथं ठराविकच हॉटेल रेस्टॉरंट चांगले आहेत, बाकी सगळी फालतू. हे बघा CNG ला कशी लाईन लावल्यात. ठराविकच हॉटेल आणि हे तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळणार इकडं. बाकी सगळ्या इथं स्पीडचं लिमिट आहे. पाऊस खूप डेंजर पडाला इकडं, मोठा पाऊस आहे. रस्त्यावर पाणी आहे. हे बघा आता दुपार झाल्यात, 3 वाजल्यात आणि ऊन बघा, ऊन आले आणि वर ढग बघा ब्लॅक कलरचं कसं आहे, खाली ऊन.
वर ब्लॅक डग आहे, खाली ऊन. आणि इथं लांब लांब पर्यंत काय हॉटेल नाही आहे, काय खायची सोय नाही आहे. इकडं वडापाव पण मिळत नाही, पाण्याची बाटली पण खूप लांबची गोष्ट आहे. आणि त्यामुळे घरात आणलेला डबा आता सध्या शिवण्या खायला. आलोय आता आम्ही इथं सोलापूरच्या अलीकडे आहे. एकच हॉटेल भेटलं आम्हाला चहा पिण्यासाठी, पण बघा यांच्याकडं नुसता चहा आणि मिसळ आहे. मिसळ एक मागवल्या, बघा आता कशी आहे. फर्स्ट टाइम आम्ही आलोय आमच्या लाईफमध्ये, अशी गोष्ट घडली की खायला मिळणार. कोणत्याच ट्रिपला असं झालं नाही कधी, आजच झाले. कारण नियोजन कसं चुकलं, आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला होता, जेवलो नव्हतं. नंतर जेवायच्या टायमात आम्हाला भूक नव्हती. आत्ता फास्ट फूड आणि स्नॅक्स पाहिजे आहेत पोरांना, त्यामुळं जरा नियोजन चुकले. बाकी तसं काय नाही की आम्ही आधीच खाऊन आलो असतो. आलो आहे आम्ही इकडं, आत्ता 7 वाजत आल्यात. आता इथं बसल्या मम्मी, कार पार्किंग भेटेना. आणि इकडं आलो आहे आता, हॉटेल पण भेटेना. बघू, एक हॉटेल बुक केले ऑनलाईन. इथं आलो होतो, इथे AC रूम नाही आहेत म्हणून आम्ही कॅन्सल केलो. आता मंदिराला चाललो, इथून कार पार्किंग केलेली आहे इथं, आणि रिक्षानं जाणार आहे मंदिराला. आणि बघू आता कसं काय काय होते पुढं, तुम्हाला दाखवतो. मंदिरात गर्दी असेल तर जरा डिले होणार आहे. आता आम्ही इथून रिक्षानं मंदिराकडे चाललो आहे. तिथून थोडंसं चालून मग जायला लागणार मंदिरात, पण गर्दी असेल. आता आम्ही रिक्षात बसले खूप वर्षानं. बघा तुम्ही, कृष्णराज आहे कर बाबू. कृष्णराज अजून आज झोपला नाही, दमला नाही, काय नाही. त्याला रिक्षा खूप आवडते. तुम्हाला गर्दी दाखवतो, गर्दी बघा. आता कृष्णराजला येऊ दादा लावालाय, दादाला आपण पैसे देऊया. त्यांच्याकडे घ्यायचा पैसे बा. भरपूर गर्दी आहे इकडं. सिरियसली फर्स्ट टाइम लाईफमध्ये असा एक्सपिरियन्स भेटला आहे, आणि देवासाठी काय पण खूप चांगला वाटला एक्सपिरियन्स. इकडं आता असं लोकेशन आहे. बाहेर आल्यानंतर असे तुम्हाला इथं बुक्स, त्याच्यानंतर इथं मूर्ती, देवाचे साहित्य, त्यानंतर फोटोज, त्या सगळ्या गोष्टी इथं मिळतात. आणि मम्मी आमची दमल्या आणि पप्पा दमल्यात, सगळीच दमल्यात. आता मम्मीला विचारूया 2 मिनटं काय म्हणत्या. मम्मी काय वाटतं तुला, दमल्याच येत नाही? हां मिळालं. पप्पांचं जमला, सगळे जमलात. कृष्णराज पण जमलाय. बघा कृष्णराज, बघा आमचा कसं चालतंय. कसं वाटतंय तुला पहिल्यांदा लाईफमध्ये दर्शन घेऊन? आज गर्दी होती भरपूर, काय वाटते तुला? खूप जास्त गर्दी होती, त्यात पोरं पण दमवालते, पण तरी दर्शन घेऊन खूप छान वाटते. आता मन प्रसन्न झालं. एक तर एवढ्या वर्षानं मम्मी आल्या, मी तिला रिक्वेस्ट करून आणले, आणि त्यात एवढी गर्दी. काय वाटलं तुला, त्रास झाला का काय? जरा त्रास झाला, पण भारी वाटलं, दर्शन भेटलं. मला वाटलं आता तसंच ना दर्शन घेता समर्थ महाराज की जय. छान वाटलं. 2004 आलेली, त्याच्यावर आता पोरग्यामुळं आली. 20 वर्षानं बरोबर मम्मी आल्या. पप्पा तुम्हाला काय वाटते मम्मी आल्याबद्दल? एक नंबर. आमच्या महिन्यात 2 वेळा झालं, पण तू आलीस. आता सगळी इथं दमल्यात. कृष्णराजनं थार घेतल्या. शिवण्या तू काय घेतल्यास बा? हो, गुड गर्ल, गुड गर्ल. आता तो रिक्षातून कार पार्किंगला जाणार आहे.
आत्ता कारकडे चाललोय आणि बघा पप्पा पुढे बसल्यात. रिक्षामध्ये जरा अडचण असल्याहून खूप इकडे गर्दी आहे, विचार पण करू शकत नाही कोण, एवढी गर्दी आहे इकडं. बघा आम्ही कसं बसलोय, मम्मी इकडे बसल्या, कृष्णा, खूप गर्दी आहे. आता बघू पुढचं नियोजन कसं काय काय, फिक्स तर नाही आहे. आणि इथं ज्या रूम आहेत त्या रूम ॲक्च्युली बेसिकली नॉन ए सीच आहेत. नॉन ए सी रूम चालत नाही. ज्या ए सी रूम ज्या आहेत त्या ऑलरेडी सोल्ड आहेत. त्यामुळं आम्ही एकतर आउट ऑफ अक्कलकोट राहणार, अदरवाईज बॅक टू टाऊन. बघू काय होतंय. आत्ता निघणार आहे. इकडं पार्किंग लावलेली गाडी आली आपली. आता बसणार आणि जाणार. बघू आता काय होते पुढं. काय करायचं तुम्हाला दाखवतो मी. आमचा पण प्लॅन नाही आहे तसा, कुठं जायचं काय जायचं. आत्ता आम्ही जेवायला आलो आहे. इथं सगळी फायनली भरपूर वेळानं हॉटेल मिळाले, हॉटेल महाराजा. पण असा विषय झाला, हा सिम्बॉल बघितला नव्हता. त्यामुळं आज नॉनव्हेज खायचं नव्हतं, पण अचानक व्हेज हॉटेलला आलो आहे मी. गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे घरी. काल रात्री खूप लेट झाला, जेवण तर काय चांगलं भेटलं नाही. आणि आज आम्ही जाणार घरी. आणि कृष्णराज, तुझी बंदूक दाखव पिलो. आमचे कृष्णराज चिकन. आणि आज काय ब्लॉग दाखवू शकत नाही, थोडं काम आहे मला ऑफिसचं. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करताय, बघताय, लाईक करताय, शेअर करताय, त्यासाठी सगळ्यांना थँक्यू. असं सपोर्ट करत राहा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बाय.